हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला मोमोज आवडतात पण मैद्यामुळे टाळताय? मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी. मोमोजचं कवर बनवण्यासाठी आपण इथे बारीक रवा घेतला आहे. त्यात आपण चवीनुसार मीठ आणि ऑइल घालूयात. जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेऊ शकता. थोडं थोडं गरम पाणी घालून रवा व्यवस्थित मळून घ्या. रवा आपण सैलसरच मळणार आहोत, कारण जेव्हा आपण ते 10 मिनटं रेस्टला ठेवू तेव्हा त्याचा घट्ट असा गोळा बनेल. आता 10 मिनटे रेस्टला ठेवा. स्टफिंगसाठी आपण इथे चिकन किमा घेतला आहे. मी इथे घरातच मिन्स करून घेतलेला किमा आहे. चिकनमध्ये चवीनुसार मीठ घालूयात. 1 चमचा काळ्या मिरीची पूड, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, स्प्रिंग ऑनियन आणि ऑइल घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता रव्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पातळ पुरीसारखे लाटा. आता ही पुरी दाखवल्याप्रमाणे इतकी पातळ असली पाहिजे. आता ह्या पुरीमध्ये स्टफिंग भरून तुम्हाला हवा तो मोमोजचा शेप देऊ शकता. मी इथे तुमच्या रेफरन्ससाठी 1-2 शेप तुम्हाला करून दाखवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी इथे पाण्याचा वापर करत नाही आहे सील करण्यासाठी. जर जास्त पाणी लागलं तर आपली पुरी फाटू शकते. अगदीच सील होत नसेल तर आतल्या साईडला अगदी थोडासा पाणी खूप केअरफुली लावायचं, कारण बाहेरच्या साईडला लागलं तर आपली पुरी फाटेल. मोमोज स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवा. स्टीमर प्लेटला ऑइलने थोडं ग्रीस करून सगळे मोमोज त्यावर ठेवा आणि 10 ते 15 मिनटं स्टीम होऊ द्या. छान वाफ घेतल्यावर मोमोज आपले ज्युसी आणि सॉफ्ट होतात. तुम्ही पाहू शकता, बघा किती छान ट्रान्सपरंट मोमोज तयार झालेत. चला मैद्याला करा बाय बाय आणि आजच करून पहा हेल्दी आणि गिल्ट फ्री मोमोज. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब अँड लाईक इट.